नमस्कार. हॅलो डॉक्टरच्या या भागात मी डॉक्टर विनया पाटील तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षको, घरात हसरे तारे असता पाहू कशाला नभाकडे. खरंच ज्या घराचं नंदनवन झालेलं असतं त्या घराची स्थिती अशीच काहीशी असते. घरातील लहान मुलं काऊचिऊच काय की अगदी चांदोबाशी गप्पा मारतात आणि त्यातला जो खरेपणा, निर्व्याज प्रेम हे फक्त लहान मुलांमध्येच तुम्हाला बघायला मिळेल. पण अशी जेव्हा लहान मुलं आजारी पडतात तेव्हा आपल्याला वाटतं की अरे कोणाची नजर तर लागली नाही ना, या मुलांना हे औषध चालेल का, यांच्या वाढीवर परिणाम होणार नाही का. मुळातच ही मुलं जेव्हा आजारी पडतात तेव्हा आपल्याला असं आठवतं की आजीबाईच्या बटव्यातील औषधांचा वापर करावा, कारण आपल्याला मॉडर्न मेडिसिनची औषधं या मुलांना देऊ नये हे मनात कुठेतरी वाटत असतं आणि म्हणूनच आपण वळत असतो ते आयुर्वेदाकडे. पण थोडे आजार सोडले तर बाकी आजारांमध्ये कुठली औषधं द्यायची, याशिवाय मुलांची मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक पाया हा जो पक्का करण्यासाठी कुठली औषधं घ्यायची, खास आयुर्वेदाच्या माध्यमातून आज आपण चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय आहे लहान मुलांचे आरोग्य आणि आयुर्वेद, आणि यावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आपल्या सर्वांच्या सुपरिचयाचे प्रख्यात तज्ञ वैद्य समीर गोविंद जमदग्नी. नमस्कार डॉक्टर. हॅलो डॉक्टर मध्ये तुमचे खूप खूप स्वागत. नमस्कार. सरांचा परिचय तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे, पण तरी थोडक्यात परिचय असा आहे. वैद्य समीर गोविंद जमदग्नी हे आयुर्वेदाचार्य आणि आयुर्विद्या पारंगत आहेत. गेल्या 30 वर्षापासून पुणे आणि मुंबई येथे यशस्वी आयुर्वेदीय चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. श्री विश्ववती आयुर्वेदीय रुग्णालय कोल्हापूर येथे प्रमुख चिकित्सक, याशिवाय नर्गिस दत्त कॅन्सर मेमोरियल हॉस्पिटल बार्शी येथे प्रमुख चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. कॅन्सर, वंध्यत्व, क्रिटिकल इलनेसेस यासारख्या अनेक आजारांमध्ये डॉक्टरांचा हातखंडा आहे. आज खास करून आपण लहान मुलांच्या आरोग्यावर चर्चा करणार आहोत. मग अगदी त्यांची बुद्धी कशी वाढवायची, उंची कशी वाढवायची, तब्येत कशी ठेवायची, कुशाग्र बुद्धी कशी वाढवायची, रंग कसा गोरा करायचा, या सगळ्या प्रश्नांवर आज आपण चर्चा करणार आहोत. नक्कीच तुमच्या मनातील प्रश्नही आमच्यापर्यंत जरूर पोहोचू द्या. त्यासाठी आमचा फोन नंबर असा आहे 022 हा मुंबईचा कोड क्रमांक आहे आणि लँडलाईन नंबर आहे 24908050 24988050. कार्यक्रमात फोन करून जरूर आपण सहभागी व्हावेत, पण त्यापूर्वी आपल्या सर्वांना नम्र विनंती अशी की फोन करताना कृपया आपल्या टीव्हीचा आवाज बंद करा, जेणेकरून आपला प्रश्न हा आमच्यापर्यंत व्यवस्थित ऐकू जाईल. याशिवाय आपण प्रश्न विचारताना तो सलग आणि थोडक्यात विचारावा, जेणेकरून आपण जास्तीत जास्त प्रश्न हे आजच्या आपल्या कार्यक्रमात घेऊ शकतो. याशिवाय आजच्या आपल्या कार्यक्रमाचे तज्ज्ञ वैद्य समीर गोविंद जमदग्नी यांचा पत्ता, फोन नंबर आपण आपल्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या ब्रेकनंतर दाखवणार आहोत, तर त्यावेळी कृपया तुम्ही तो लिहून घ्यावा अथवा मोबाईल कॅमेराने फोटो काढून घ्यावा, जेणेकरून तुमच्याकडे तो सदैव सेव्ह राहील. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर, अगदी लहान मुलांना घेऊन आज पालक बसले असतील आणि त्यांना खूप दिवसापासून अशी इच्छा होती की लहान मुलांसाठी आयुर्वेदीय उपचार कुठले आहेत आणि हे खास तुमच्याकडून ऐकायचं आहे. मुळात सर पहिला प्रश्न असा आहे, लहान मुलं म्हणताना त्यांचा वयोगट कुठला असतो आणि आयुर्वेद म्हणजे तुम्हाला ऐकल्यानंतर हसू येईल थोडंसं, पण 16 वर्षापर्यंतच्या मुलांना बाल म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये टीनेज सुद्धा येतं. तर त्यामुळे बाल असं म्हटलं की कुकुल बाळ आईच्या मांडीमध्ये आहे, पदराड जडलेलं आहे, मधनच ते बाहेर लुकू लुकू बघतंय, असं बाळ जे आहे ना त्याचा तर आपण विचार करायचाच आहे. पण जी मुलं तुम्हाला खूप त्रास देतात, जेवत नाही, त्यांच्या मागं खाण्यासाठी लागायला लागतं, हट्टीपणा असतो, रडणं असतं, चिडणं असतं, अंगठा चोकणं असतं, दुपटं तोंडात घालणं असतं, आईचे केस जे आहे ते बोटाने गुंडाळणं असतं, अंथरुणात शू करणं असतं, खूप घाबरटपणा असतो, ह्या सगळ्या किंवा अभ्यास करत नाहीत, ही सगळी जी मुलं आहेत ना ती 16 वर्षापर्यंत जी आहे त्याचा बाल म्हणून आयुर्वेदाने विचार केलेला आहे. आणि तुम्हाला माहीत नसेल म्हणून मुद्दाणून सांगतो भारतीय लोकांना, कारण आपण खूप वेळा सुशिक्षित असतो पण भारतीय शास्त्रांच्या विषयी आपल्याला माहिती नसते. आपले राष्ट्रपती जे होते आधीचे अब्दुल कलाम साहेब, त्यांनी असं म्हटलेलं होतं की आपण वेगवेगळे शोध जे आहेत लोकांनी लावलेले ते पुन्हा व्यवस्थितरित्या त्याची पुनरावृत्ती करू शकतो किंवा तसं आपण बनवू शकतो.
परंतु आपणच काहीतरी शोधलं आणि बाकीच्या जगाने त्याचं अनुकरण केलं असं होत नाही. असं न होण्याचं कारण म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये ज्या 14 विद्या 64 कला, उपनिषद, पुराण, आरण्यक, वेद यांचं जे वाचन होतं, योग वसिष्ठाचं वाचन होतं, ही उपजत बुद्धी वाढवणारी जी साधनं होती ना, ती आपण सगळे भारतीय लोक विसरून गेलेलो आहे. आणि ते झाल्याच्या मध्येच आयुर्वेदाचा जो भाग आहे तो सुद्धा तसाच लोक लुप्तप्राय झाल्या पद्धतीने विसरून गेलेले आहेत. कारण आपल्याला सगळ्या शास्त्रांची माहिती असते, सगळं माहीत असतं, पण आयुर्वेद आणि आपल्या वेदांच्या विषयी आपल्याला माहिती नसते. तर बालरोगाच्या विषयी म्हणजे पीडियाट्रिकचा एक ग्रंथ आहे आपल्या आयुर्वेदामध्ये, त्याचं नाव कश्यप संहिता असं आहे. आणि त्यामध्ये फक्त मुलं आणि मुलंच यांचा विचार त्यांच्या आयांच्या बरोबरीने केलेला आहे. तर हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर किती मोठं शास्त्र आहे हे तुमच्या लक्षात येईल. काय बाल, ग्रहोर्ध्वांग, शल्य, दंष्ट्राज, राविष्ठान असे 8 अंग आयुर्वेदाची जी आहेत, त्यातलं बाल म्हणजे पेडियाट्रिकचं अंग आहे आणि त्याच्याविषयीचे वेगळे ग्रंथ आणि त्याचे वैद्य सुद्धा आहेत. तर तुम्ही कोणत्याही वैद्याकडे जाऊन ह्याची तुम्ही शहानिशा करून घ्या आणि आपल्या मुलासाठी त्यातले जे प्रयोग आहेत ते करून घ्या. तर तुम्हाला आजचा विषय जो आहे तो खुलल्यानंतर प्रत्यक्ष बघणं आणि तसा वापर करून घेणं हे सुद्धा करता येईल. नक्कीच. डॉक्टर, तुम्ही आता इतक्यात सांगितलं की या मुलांचं जे वागणं असतं ते आई वडिलांना वेगळं वाटतं, कधी कधी आपल्यालाही वेगळं वाटतं, पण ते त्यांच्या दृष्टीने अगदीच योग्य असतं. या मुलांचं थोडक्यात शारीरिक मानसिक विकास होण्यासाठीची जी औषधं असतात ती लहानपणापासून म्हणजे आयुर्वेदी म्हणण्यापेक्षा ज्यांची जाहिरातबाजी होते ती जास्त घेतली जातात. बरोबर. तर आयुर्वेदात बालसंगोपन याविषयी काही सांगितलंय का? कसं आहे, लहान मूल तयार होत असताना प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्या घरी ज्ञानेश्वर माऊली जन्माला यावी वगैरे. पण आयुर्वेदानुसार गर्भ उत्पत्तीचे जे वेगवेगळे भाव आहेत त्याच्यामध्ये मातृज भाव, पितृज भाव, आहारज भाव, सत्वज भाव, सात्मेज भाव आणि आत्मज भाव असे सांगितलेले आहेत. तर त्यातला आत्मज भाव जो आहे ना तो तेवढा आपल्या अखत्यारीमध्ये नाही आहे. कोणत्या आत्म्याने त्या जीवात्म्याने प्रवेश करायचा त्या शुक्रशोणी संयोगामध्ये किंवा स्त्रीबीज आणि पुरुषबीजामध्ये अशी एक कन्सेप्ट आहे आयुर्वेदाची. तर ते सोडून बाकीच्या सगळ्या गोष्टी आपल्या ताब्यामध्ये असतात. आणि आयुष्य किती असावं, काय असावं, सुख दुःख, इच्छा द्वेष, प्रयत्न, ज्ञान अज्ञान, धर्म अधर्म हे जे गुण सांगितले हे जीवात्म्याचे गुण सांगितलेले आहेत आणि ते फक्त आपल्या हातात नाही आहेत. बाकी आरोग्य, अनारोग्य, स्वास्थ्य, अस्वास्थ्य, आपला रंग, बल, वर्ण, उपचय, बुद्धी या ज्या गोष्टी आहेत ना त्या बऱ्याच पद्धतीने आपण आपल्या मुलांच्या मध्ये आणू शकत असतो. जे आपल्या तुकाराम महाराजांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की 7 पिढ्यांची जेव्हा पांडुरंगाची भक्ती त्यांच्या घरी झाली तेव्हा तुकाराम महाराजांचा जन्म झाला. आणि यादवांच्या घरी जेव्हा 42 पिढ्या भगवान श्रीकृष्णाची विष्णूंची जेव्हा भक्ती झाली तेव्हा भगवान श्रीकृष्ण जन्माला आले. म्हणजे आत्मज भाव हा आपल्या सात्विकतेवरती अवलंबून आहे, आई वडिलांच्या. त्यामुळे तुम्ही कसं खाता पिता वागता ह्याच्यानुसार ते अवलंबून असणार आहे. हा एक भाग झाला. त्यातलं वागणं जास्ती महत्त्वाचं आहे. तर छान मुलं जन्माला यायची असतील तर बीजसंस्कार होणं खूप गरजेचं आहे. लग्न लवकर होणं गरजेचं आहे. आणि तसं जर झालं आणि तुम्ही वैद्याच्याकडे जाऊन जर स्त्री आणि पुरुष यांच्या स्त्री बीज आणि पुरुष बीजांच्यावरती जर औषधाच्या सहाय्याने कामं केली, आहाराच्या सहाय्याने कामं केली तर स्त्री बीज आणि पुरुष बीज हे उत्तम तयार होतं आणि बीजावरतीच पुढचं झाड अवलंबून असतं. तसं ही मुलं नंतर उत्तम पद्धती जन्माला येऊ शकतात. तर हा थोडक्यात विचार सांगून झाला. कारण मुलांना नंतरच्या सवयी, त्याचा रंग, त्याची उंची ह्याच्या विचार करण्याच्या आधी तुम्ही काय करायला पाहिजे हे सांगितलं. तर ज्यांची नवदाम्पत्य जी आहेत, ज्यांना मुलं व्हायची आहेत आणि ज्यांची लग्न ठरत आहेत किंवा ठरणार आहेत अशा लोकांनी ह्याचा विचार करावा आणि जवळच्या वैद्याकडे जाऊन त्याचं मार्गदर्शन घ्यावं की पुढच्या सगळ्या गोष्टी सोप्या होणार आहेत. आणि हे का करायचं तर तुमची म्हातारपणीची काठी म्हणजे तुमची मुलं असं अजून तरी भारतामध्ये स्वरूप आहे. तर ती काठी जितकी बळकट, डोळस आणि बुद्धिमान असेल तेवढी ती तुम्हाला उपयोगी पडणार आहे. म्हणून या गोष्टीचा विचार करायचा. नक्कीच डॉक्टर, आपण आणखीन चर्चा करणार आहोत पण आपल्याला पहिला फोन आलेला आहे तो घेऊया. सुखानंद आपल्याशी बोलतायत बुलढाणा इथून. तो हॅलो. हॅलो, नमस्कार साहेब. हां, मी बुलढाणा डिस्ट्रिक्ट मधून खामगाव तालुक्यावरून बोलत आहे. माझा मुलगा 5 वर्षाचा आहे आणि तो नेहमी आजारी पडतो. त्याला दवाखान्यामध्ये म्हणजे तिथं आम्ही खेडेगावामध्ये राहतो, नेहमी खामगावला न्यावं लागते आणि तो आजारी पडतो ना नेहमी. तर त्याची ट्रीटमेंट घेऊन सुद्धा तो त्याला म्हणजे बरं वाटत नाही लवकर. 15 दिवस झाले किंवा 1 महिन्यानंतर तो लगेच आजारी पडतो. सर्दी पडसो खोकला होतो का? हा, सर्दी खोकला नाहीये त्याला. तो नेहमी आजारी म्हणजे त्याला ताप येतो आणि तो जेवण करत नाही विशेष म्हणजे साहेब. बरं. आणि बारीक आहे का? बारीक एकदम वीक आहे, 5 वर्षाचा आहे. बरं, ठीक आहे, काय हरकत नाही. प्रश्न समजला, उत्तर देऊया. धन्यवाद. काय सांगा सर? कसा आहे, हा प्रश्न बऱ्याच जणांचा असतो. बऱ्याच घरी असं दृश्य असतं की मूल पुढे धावत असतं आणि आई दुधाचा मग घेऊन मागे पळत असते. तर पहिली गोष्ट काय करायला पाहिजे तर लहान मुलांना तू खा बाबा किंवा पी बाबा असं म्हणायचं नाही. हा पहिला म्हणजे आईचं जे प्रेम उतू जातंय ना
ते पहिल्यांदा कमी व्हायला पाहिजे. दुसरं म्हणजे सकाळची वेळ ही कफाची असते. लहान मुलांचं वय हे कफाचं असतं आणि त्यावेळेला दुधासारखा चिकट काहीतरी त्यात पदार्थ टाकून तुम्ही एखादा पदार्थ देत असाल मुलांना तर मुलांची भूक कमी होते. तर मुलांची भूक चांगली लागण्यासाठी धारोष्ण दूध जर मिळत असेल तुम्हाला गाईचं तर उत्तम आहे. पण म्हशीचं दूध देणं हे काय फारसं योग्य नाही आहे, कारण ते आम्ही अग्निमांद्य उत्पन्न करणार समजतो आणि आपल्या झोपेची जी मात्रा आहे ती त्यांनी वाढते असं होतं म्हशीच्या दुधाने. त्यामुळे शक्यतो ते टाळलं जायला पाहिजे. तर लहान मुलांना दात यायच्या आधी आईच्या अंगारचं दूध किंवा गाईचं दूध द्यायचं असतं. स्तन्याभावे पयाच्छागम गव्यम वा तद्गुणम पिबेल असं कश्यप संहितेत सांगितलेलं आहे, वाग्भटाचार्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे पहिल्यांदा काय करायचं, शेळीचं मेंढीचं दूध द्यायचं. ते जर जमलं नाही तर मग गाईचं दूध द्यायचं. पूर्वीच्या काळी दाई असायची, म्हणजे आईसारखी दुसरी स्त्री की जिला अंगारची दूध येते ते पाजलं जायचं. तर तोही प्रकार छान होता इतर सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित विचार करून. तर आईचं दूध जर कमी असताना दुग्धवर्धक योग सुद्धा आधी वापरता येतात. ते करायचे नाही तर मग हे गाईचं किंवा शेळीचं दूध देणं खूप गरजेचं आहे. शेळीच्या दुधाचा परिणाम म्हणजे कधीही ते बाधत नाही, कारण शेळी किंवा मेंढी जी असते ती कशी आहे, अल्पामुपान व्यायाम कटुतिक्ताश निर्लघु असं सांगितलेलं आहे. ती पाणी कमी पित असते, भरपूर फिरत असते आणि त्याच्या दुधामध्ये कडसर आणि तुरटपणा थोडासा असतो. तर कफ वाढत नाही आणि मुलांची बाकीची वाढ जी आहे ती जोमाने व्हायला लागते. टीबी सारखी इन्फेक्शन जी आहे ती पूर्वीच्या काळी कमी असायची मेंढीच्या दुधाचं पान केल्या कारणानं. तर ह्या पद्धतीने त्यांनी काय करायला पाहिजे, पहिल्यांदा मुलाला खा किंवा पी असं म्हणू नये. दुसरं म्हणजे रोज त्याच्या अंगाला तिळाचं तेल आहे ते लावावं. एस्पेशली पादाभ्यंग करावं, म्हणजे पायाला जर तेल लावलं गेलं ना तर मुलांची भूक वाढते. पाठीच्या मणक्याला इथे जिरवायचं. द्राक्षासव किंवा द्राक्षारिष्ट नावाचं औषध आहे ते जेवणानंतर द्या. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो आजारी पडला की लगेच दरवेळेला अँटीबायोटिक खूप द्यायची असं तुम्ही करू नका. त्याच्यामुळे इंटेस्टायनल फ्लोरा आतला झडून गेला की नंतर 20-25 दिवस भूक नीट लागत नाही, गॅसेस वगैरे व्हायला लागतात आणि पुन्हा नंतर ते आजारी पडतं मूल. तर जवळच्या वैद्याचा सल्ला घेऊन त्यांनी त्याला महासुदर्शन चूर्ण किंवा अतिविषादी चूर्ण अशी चूर्ण जर दिली किंवा अजीर्ण कंटकरस आणि चिंतामणी रस अशी काही औषधं आहेत ती जर मधातून किंवा आलमधातून दिली तर आपोआप मुलांना भूक लागायला लागते. हे करत असताना त्याला जेव्हा भूक लागताना तो येऊन तुम्हाला विचारेल की मला आता भूक लागली आहे, त्यावेळेला घरचं अन्न त्याला द्यायचं. मग तो म्हणेल की हे मला नको आहे असं म्हटलं तर म्हणायचं बस उपाशी. नंतर तास दीड तास गेला की समोर कोंडा आला तरी ती मुलं खातात. जरा आई वडिलांनी कळ सोसणं हे गरजेचं आहे आणि हा प्रयोग तुम्ही करून बघा. आई वडिलांनी सुद्धा थोडंसं कठोर होणं गरजेचं आहे. मागितलं म्हणून लगेच देऊ नये. म्हणजे जितकी परीक्षा सर मुलाची बघितली जाते तितकीच परीक्षा आई वडिलांची सुद्धा आहे ती. सर आपण आजारांविषयी चर्चा करतो आहे, पण काही आजार असे असतात की जन्मजात असतात आणि त्याविषयी आयुर्वेद काय सांगतं? कसं होतं, शुक्रशोनी संयोग होत असताना स्त्री बीज आणि पुरुष बीज ह्याच्यात काही जर त्या बीजाचे भाग उपतप्त झालेले असतील किंवा खराब असतील, ज्याला आता क्रोमोझोमल डिसऑर्डर म्हणतो आपण, किंवा शरीरातल्या रंगसूत्रांच्या मध्ये गुणसूत्रांच्या मध्ये काही जर प्रॉब्लेम असेल तर अशा पद्धतीची मुलं जन्माला येतात असा आधुनिक शास्त्राचा विचार आहे. तो अनुवंशिकतेचा विचार आणि विकृत गर्भाचा विचार जो आहे, कंजेनायटल एनॉमली ज्याला आपण म्हणतो, ते आयुर्वेदाने सुद्धा मान्य केलेले आहे. आयुर्वेदात सुद्धा त्याचं वर्णन आहे आणि त्याचं उत्पन्न होण्याचं कारण असं सांगितलेलं आहे की वियोनी विकृताकारा जयंते विकृत हिमलही. वियोनी म्हणजे वेगळ्या योनीतला, म्हणजे कुत्र्या मांजरासारखं डोकं असलेला, चेहरा असलेला गर्भ जन्माला येणं. विकृताकार म्हणजे 3 हात आहेत, एकच पाय आहे, क्लेफ्ट पॅलेट वगैरे सारख्या गोष्टी आहेत, मायक्रोऑप्थॅल्मस सारख्या काही विकृती आहेत, किंवा VSD सारख्या काही विकृती आहेत. पाठीमध्ये हेमी व्हर्टिब्रा किंवा बटरफ्लाय व्हर्टिब्रा आहे, किंवा युरेथ्राच्या काही गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये विकृती असतात. युरेटस जे आहे ते चुकीच्या ठिकाणी लागलेलं असतं. एक्टोपिक किडनीज असू शकतात, हॉर्सशू किडनी असू शकतात. तर ह्या सगळ्या गोष्टींचं आयुर्वेदातलं जे वर्णन आहे ना, ते शरीरातले दोष जे आहेत, दोष धातू मल, ते कमी जर जास्ती झाले आई वडिलांचे तर उत्पन्न होणारा बीज जे आहे ते त्या पद्धतीत उत्पन्न होतं आणि अशातून तयार झालेला जो गर्भ आहे तो जर राहिला तर त्यात ही विकृती येते. पण तरी सुद्धा शरीर काय करतं, ते डिस्कार्ड करायला बघतं पहिल्यांदा आईचं शरीर, आणि त्यामुळे 4थ्या महिन्यापर्यंत युजली ब्लिडिंग वगैरे होऊन ते गर्भस्राव किंवा पात होत असतात. म्हणून 5व्या महिन्यात अॅनोमली स्कॅन करणं हे खूप गरजेचं असतं. तर तुम्ही करायला काय हवं, बीज संस्कार आधी करायला पाहिजेत स्त्री पुरुषांनी. रजस्वला परिचर्या म्हणजे पाळीच्या काळात कसं वागायचं, गर्भिणी अवस्थेत कसं वागायचे, हे नियम आयुर्वेदाने सांगितले ते पाळायला पाहिजेत. तर अशा पद्धतीची मुलं जन्माला येत नाही. आणि जर तरी सुद्धा आली तरी आयुर्वेदातल्या काही स्टेम सेल थेरपीचे जे प्रकार आहेत आता शोधून काढलेले, ते जर वापरले गेले तर ह्या मुलांच्या विकृतीमध्ये सुद्धा खूप चांगला परिणाम येतो. नक्कीच. अजून सर माहिती हवी आहे मला बरीच आपल्याकडून, पण आपल्याला एक फोन आलेला आहे. राधा बोलतायत आपल्याशी वाशिम इथून. नमस्कार राधाजी. हॅलो, बोला, आपला प्रश्न विचारा. छोटी मुलगी 6 वर्षाची ताई, तर तिचं पोट दुखते अधूनमधून आणि तिला काही असं आपण रागावलं हे झालं तर तिला ताप येते, राहून राहून टेन्शन येते तिला. वय किती आहे म्हणाला? 6 वर्ष. 6 वर्ष वय.
ठीक आहे, ठीक आहे, काय हरकत नाही, उत्तर देऊया. धन्यवाद. त्याच्यात सर, म्हणजे पेपरला जाताना पोटात दुखणं आणि आई वडिलांनी मारल्यावर मुलांना असं भीती किंवा राग येणं हे खूप साहजिकच दिसतं आणि बऱ्याच मुलांमध्ये दिसतं. बरोबर आहे, बरोबर आहे. आयुर्वेदाने ज्या सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत ना, त्यातलं एक सूत्र खूप महत्वाचं आहे. लहान मुलांशी कसं आई वडिलांनी वागायला पाहिजे, घरच्यांनी वागायला पाहिजे. लालयत पंचवर्षांनी, म्हणजे 5 वर्षापर्यंत मुलांचे लाड करायचे. दशवर्षांनी ताडेत, ते 5 ते 10 वर्षाच्या दरम्यान सवयी चांगल्या लागण्याच्या हिशोबाने आई किंवा वडील या दोघांपैकी एकाचा धाक असायलाच पाहिजे. दोघं प्रेम करतायत असं असेल आणि ते मूल एकटंच जर असेल तर त्या मुलाला केअरिंग शेअरिंग जमत नाही, कारण त्याला भाऊ बहिणी नसतात, नाती कमी होत जातात. त्या मुलाच्या मुलांना आत्याही नसते आणि काकाही नसतो, तर नाती कमी होऊन पुन्हा त्या मुलांच्या मनोदेशावरती परिणाम होत असतो आणि ती मुलं नंतर डोक्यावरती मिरे वाटतात अक्षरशः आई वडिलांच्या. तर पहिल्यांदा तुम्ही हे प्रेमाने किती वागला तरी तीच सवय जर त्यांना लागली आणि प्रत्येक गोष्टीला तुम्ही हो म्हणा लागलात तर नंतर त्यांना खूप त्रासदायक होतं. जगामध्ये त्याग करणं ही जो प्रकार आहे ना, तो त्या मुलांना जमत नाही आणि कोणत्या गोष्टीला नाही म्हटलेलं त्यांना जमत नाही असं होतं. तर ही सायकॉलॉजी बदलण्यासाठी लालयत पंचवर्षांनी दशवर्षांनी ताडेत प्राप्ते तू 16 वर्षे पुत्र मित्रवत आचरेत असं म्हटलेलं आहे. नंतर 10 वर्षानंतर मात्र त्याच्याशी मित्रमैत्रिणीसारखं वागणं हे गरजेचं आहे. हे साधं तत्व जे आहे ते त्यांनी पाळायला पाहिजे. पोट दुखणं हे लहान मुलांचं जे होतं त्याच्यामध्ये अजीर्ण हेच महत्वाचं कारण असतं. तर ओव्याचा अर्क आणि बडीशेपाचा अर्क जो आहे तो त्यांच्या मुलींना त्यांनी द्यावा. भूक लागत तोपर्यंत दूध जे आहे ते पूर्णतः बंद करावं. डाळीचे पदार्थ, बेकरीचे पदार्थ आहेत ते बंद करायला पाहिजे. पोट शेकून घ्यायला पाहिजे. विडंगारसव किंवा विडंगारिष्ठ नावाचं औषध आहे ते त्यांनी रात्री द्यावं पोटामध्ये तिला घ्यायला. आणि ह्याच्याबरोबरीनं ओव्याच्या पुरचुंडी शेकणं हा सुद्धा प्रकार करता येतो. वाताचं अनुलोमन झालं की गॅस पास झाले की पोट दुखणं युजली कमी येतं. अजीर्णकंटक रस, आरोग्यवर्धिनी ही औषधं सुद्धा उपयोगी पडतात. पण हे होत असताना पोट दुखाचं एक्झॅक्टली कारण काय आहे हे बघणं गरजेचं असतं. तर त्यामध्ये गॅसेस होणं हे कारण असू शकतं किंवा आतड्याला सूज असणं हे होऊ शकतं. बऱ्याच वेळा ऑक्झिरिया व्हर्मिक्युलॅरिस नावाच्या बारीक कुर्मी असतात, ते अपेंडिक्सच्या ल्युमेनमध्ये जाऊन बसतात, त्यामुळे अपेंडिक्सला सूज येते आणि भूक लागत नाही, त्याला अपेंडिक्युलर डिस्पेप्सी असं म्हणतात. असाही आजार असू शकतो किंवा मूतखडा बऱ्याच वेळेला असू शकतो. तर ही कारणं जी ती पहिल्यांदा शोधून काढावीत आणि त्यापर्यंत जवळच्या वैद्याचा सल्ला घेऊन त्यांनी औषध द्यायला पाहिजे. नक्कीच. मुलांनी हट्ट केल्यानंतर त्यांना बिस्किट, चॉकलेट जे आई वडील देतात किंवा इतरही बाजूची लोक देत असतील तर त्यांनी पहिल्यांदा हा कार्यक्रम ऐकावा, कारण आज पहिल्यांदा या सगळ्या गोष्टी आपल्याला बंद करायच्या आहेत, तेव्हाच ते मुलांचं आरोग्य चांगलं राहणार आहे. याशिवाय खाण्याच्या कुठल्या गोष्टी वापरल्या पाहिजेत, खाण्यामध्ये जेवणामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा सहभाग असला पाहिजे, या सर्व गोष्टींवर डॉक्टर आपल्याला सविस्तर माहिती देणार आहेत. पण आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. लहान मुलांचं आरोग्य कसं जपायचं याच्यावर आपण चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत वैद्य समीर गोविंद जमदग्ने. नक्कीच तुम्हाला खास टिप्स ही ऐकायची असेल, डॉक्टरांनी खास तुमच्यासाठी टिप्स आणल्यात, बघूया काय आहेत त्या. त्रिफळा चूर्ण 1 चमचा, शंखभस्म पाव चमचा व सीतोपलादी चूर्ण अर्धा चमचा हे मिश्रण सकाळी व संध्याकाळी घेतल्यास तारुण्य पेटिका म्हणजेच पिंपल्स नष्ट होतात. हिरडा चूर्ण 1 चमचा, तूप 1 चमचा, मध पाव चमचा एकत्र करून दररोज रात्री घेतल्यास शरीराचा रंग उजळतो. या गोष्टींचा नक्की अवलंब करा आणि त्याचाही फीडबॅक आम्हाला जरूर कळवा. डॉक्टर, आपण खूप माहिती देत आहेत की नक्की संस्कार कसे असले पाहिजे, आपलं वागणं कसं असलं पाहिजे मुलांसोबत आणि मुलांचंही आपल्यासोबत, काय गोष्टींचा कटाक्ष असला पाहिजे, याच्यावर तुम्ही आम्हाला चर्चा छान सांगतायत सर, सविस्तर माहिती देत आहेत. पण मुलांचे आजार कुठले कुठले असतात आणि ते कसे ओळखावेत आणि त्यावर आयुर्वेदिक उपचार कुठले? बरोबर आहे. कसं आहे, लहान मुलं अगदी ज्या वेळेला बोलता येत नसतं ना त्यावेळेला एक वेदनाध्याय म्हणून कश्यप संहितेमध्ये अध्याय सांगितलेला आहे. हे मूल ज्या अवयवाला हात लावतं, आपण जिथं हात लावल्यानंतर मूल रडतं, त्याच्यावरनं त्या अवयवाच्या वेदनेची परीक्षा करून त्या आजाराची परीक्षा करून औषध देणं असा एक प्रकार आहे. आता सोनोग्राफी सारखा भाग किंवा रक्त तपासणं वगैरे या गोष्टी सुद्धा आता आपल्याला उपलब्ध झालेल्या आहेत. तर क्लिनिकल आय वैद्यांचा पूर्वीच्या काळी त्या एका अध्यायामुळे खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप व्हायचा आणि त्या मुलांचं दुखणं काय आहे हे समजायचं. तर लहान मुलांची दुखणी जर आपण बघायला सुरुवात केली ना तर लहानपणी फिजिओलॉजिकल जॉन्डिस नावाचा एक प्रकार व्यवहारामध्ये आपल्याला नेहमी आढळतो. 4थ्या-5व्या दिवशी ती कावीळ होत असते, पण आयुर्वेदात त्याचं वर्णनच नाही. याचं कारण जन्माला आलेल्या मुलाच्या हातावरती, तळ हातावरती लक्ष्मणासिद्ध तूप नावाचा एक प्रकार द्यायचे आणि ते चाटायला त्या मुलाला द्यायचे. त्याचा परिणाम म्हणून काय होतं, ते कडूरसाचं चूर्ण असल्या कारणानं, तूप असल्या कारणानं यकृताला उत्तेजना म्हणून ती कावीळच व्हायची नाही.
तर आता सुद्धा पंचतिक्त घृत नावाचं जे तूप आहे ते लहान मुलांना जर दिलं तर त्यांना फिजिओलॉजिकल जॉन्डिस होत नाही किंवा ज्यांची वाढते कितव्या दिवशी साधारण पहिल्याच दिवसापासून ते सुरू करायचं. तिसऱ्या दिवसापर्यंत अंगारचं आईच्या जे दूध येत असतं ते कोलेस्ट्रॉल जे आहे ते आईचं अंगारचं दूध पाजणं ही प्रक्रिया चरक संहितेमध्ये सांगितलेली आहे की करावी म्हणून. इतर काही ग्रंथकार असतात ते म्हणतात ते दूध न दिलेलं चांगलं कारण ते पचायला जड असतं, परंतु ते जर दिलं गेलं चरक संहितेच्या हिशोबाने तर ते शरीराला खूप चांगल्या पद्धतीने लहान मुलांना मानवतं आणि अनेक आजार त्यांना होत नाहीत. अँटीबॉडीज वेगवेगळ्या पद्धतीच्या त्यांच्या शरीरामध्ये आहे त्या उत्पन्न होतात आणि व्याधी प्रतिकारशक्ती जी आहे ती मुलांची वाढते. तर हा कावीळसारखा भाग आहे. हिरवी शी होत असे बऱ्याच मुलांना 6व्या 7व्या 8व्या महिन्यामध्ये किंवा दात येत असताना. तेव्हा तुरीची डाळ जी आहे ती भाजून लोखंडाच्या कढईमध्ये त्यात पाणी घालून ठेवायचं आणि एक दिवस ते पाणी ठेवून दुसऱ्या दिवशी ते पाणी पाजलं गेलं तरी हिरवी शी जी आहे ती कमी होते. लहान मुलांना ओकरं बाळसं असतं असं बऱ्याच वेळा म्हणतात. दूध पाजल्यानंतर त्या मुलाला ढेकर काढणं खूप गरजेचं असतं आणि दूध खूप येत असेल आणि मुलाला पटापट ओढायची सवय जर असेल तरी हा प्रकार घडू शकतो. तर नंतर ढेकर काढणं हे खूप गरजेचं आहे. पण त्यासाठी शंखभस्म जे आहे ते अल्प प्रमाणात जर बाळाला दिलं आणि आईच्या पोटात दिलं तर ते ओक जो आहे त्याचा तो थांबतो असंही होतं. बऱ्याच वेळा मुलं जी असतात ती वात प्रकृतीची किंवा पित्तवात प्रकृतीची असतात, त्यांची तब्येत जी आहे ती सुधारत नसते. तर आई वडील काय करतात इतर मुलांशी ते कम्पेअर करत असतात. तसं करायचं नाही. आपलं मूल चांगलं हसतंय खेळतंय आणि त्याला व्यवस्थित शिशू होती असं असेल तर मग त्याला काही प्रॉब्लेम इतर असतात असं होत नाही. डॉक्टर तुम्हाला थोडं मध्ये थांबवते, आपल्याला एक फोन आलेला आहे. मंजुषा बोलतायत आपल्याशी नांदेड इथून. नमस्कार मंजुषाजी. हॅलो, माझे नाव मंजुषा देशमुख आहे. बोला. माझी मुलगी 3.5 महिन्याची आहे. मला पुरेसे दूध येत नसल्यामुळे तिला वरचे गायचे दूध सुरू केले आहे. त्यामुळे तिला गॅसेसचा त्रास होतोय आणि शी सू करताना ती फार कणते. ठीक आहे, धन्यवाद. काय सांगा सर? कसं आहे, अंगारचं दूध वाढण्यासाठी आयुर्वेदात खूप औषध असतात. तर त्यामधलं उत्तम औषध जे आहे ते म्हणजे शतावरी कल्प किंवा शतावरीचा तुपाचा भाग जो आहे, शतावरी सिद्ध तूप जे असतं ते पोटात घ्यायला पाहिजे त्यांनी. अंगाला लावण्यासाठी काही औषध असतात, त्यात खसखस आणि दूध एकत्र करून जर स्तनाला लावलं गेलं तर अंगारचं दूध उत्तम पद्धतीने तयार होतं. त्या स्त्रीने अंधाऱ्या खोलीमध्ये पाजणं हे खूप गरजेचं आहे. ही नर्वस ऑपरेशन्स असतात, मैथुनकर्म किंवा झोप किंवा अंगारचं दूध पाजणं, शौचाला लावणं, लघवी लावणं ही नर्वस ऑपरेशन्स आहेत. त्याला खूप प्रकाश चालत नाही, अन्यथा त्या प्रक्रियांच्यावरती त्याचा परिणाम होतो. तर त्या अंधाऱ्या खोल्यामध्ये जर पाजायला त्यांनी सुरुवात केली आणि ते मूल जर सतत जवळ असेल आणि ही आता सांगितलेली औषध जर दिली गेली तर त्यांच्या अंगारचं दूध आधी वाढेल. त्याच्याबरोबर पोटामध्ये अळीवाची खीर घेणं, साबुरण्याची खीर घेणं किंवा शेवयाची खीर घेणं हे करायला पाहिजे. डिंकाचे लाडू वगैरे त्या पद्धतीने घ्यायचे असतात. विडा जो असतो आपला नेहमीचा त्यात थोडासा नवसागर किंवा टंकण घालून जर ते खाल्लं गेलं तर अंगारचं दूध खूप चांगल्या पद्धतीने वाढत असतं. तर जवळच्या वैद्याकडे जाऊन ह्या औषधाचे प्रयोग तुम्ही आधी करा आणि मग ज्या मुलीच्या आजारासाठीचं जेव्हा विचारायचो आपण तुम्हाला आता सांगूया. एरंडेल तेल जे आहे त्याच्यामध्ये थोडासा ओवा टाकून गरम करायचं आणि पोटाला क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये जर मुलीला त्या लावायला सुरुवात केली तर पोटातले गॅसेस कमी होऊन शीच्या वेळेला कुंचणं हे कमी होऊ शकतं. एरंडेल तेल हे 1 दिवसाच्या मुलापासून 100 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाला सुद्धा देता येतं. त्यांनी कधीही पाण्याच्या जुलाब होत नाही, त्यामुळे डिहायड्रेशन होत नाही. तर 3 ते 4 थेंब हे एरंडेल तेल जर पोटात द्यायला सुरुवात केली त्या मुलीला तर शीला कुंचणं हा प्रकार कमी व्हायला लागेल आणि एकदा शीला व्यवस्थित व्हायला लागेल. गाईचं दूध जे आहे त्याच्यामध्ये वावडंग किंवा सुंठ घालून जर त्यांनी उकळून जर दिलं तर ते या मुलीला व्यवस्थित पचायला लागेल. सुंठीमुळे पोट बऱ्याच वेळा आळून येतं किंवा संडासला खडा होत असतो. तर वावडिंग वापरणं हे त्याच्यासाठी खूप चांगलं आहे. किंवा लेंडी पिंपळी जी मिळते त्याचं सिद्ध केलेलं दूध आहे ते त्यांच्या मुलीला त्यांनी द्यावं. आणि अंगाला मुख्यतः तेल लावायला जर दिलं तर भ्राजक पित्त म्हणून त्वचेवरचं जे आहे ते तेल खेचून घेत असतं आणि मुलांच्या तब्येती सुधारायला त्याचा उपयोग होतो आणि दूध तिला व्यवस्थितरित्या पचायला लागेल. नक्कीच डॉक्टर, यासोबतच मला तुम्हाला असं विचारायचं की लहान मुलांना सर्दी, खोकला आणि ताप हे वारंवार म्हणजे जसं हवामान बदलतं तसं येत राहतं, तर यावेळी कुठली औषधं दिली पाहिजे? कसं होतं माहिती का, लहान मुलांना आपण जे पदार्थ देतो त्यात बऱ्याच वेळा बिस्किटं देतो, फळं देतो. फळं देण्याची तर हल्ली खूप फॅशन आहे की फळांच्यामुळे रोज एक सफरचंद आलं की असं डॉक्टर बाजूला राहतो वगैरे असं म्हटलं जातं. अंड्याच्या बाबतीत तसं म्हटलं जातं. पण त्या मुलाच्या तोंडात दात आलाय का हे आधी बघणं गरजेचं आहे. 3 अवस्था सांगितलेल्या आहेत. क्षीराद अवस्था म्हणजे पहिल्यांदा फक्त मुलं अंगारचं दूध पित असतात, नंतर क्षीरान्नाद म्हणजे दूधही घेत असतात आणि अन्नही घेत असतात, आणि नंतर अन्नाद म्हणजे फक्त अन्न घ्यायचं असतं. दात कशासाठी येतो? तो काही दाखवण्यासाठी नाही आहे. दात हा चावण्यासाठी आहे. कुणाला चावायचं तर अन्नाला चावायचं. कोणत्या अन्नाला चावायचं तर घन पदार्थाला चावायचं. जे दात तोंडामध्ये आला की त्याचा अर्थ असा आहे की पोटामधल्या जठराग्नीला आता घन पदार्थ पचवायची शक्ती आलेली आहे. ह्याचं ते नॅचरल इंडिकेशन आहे. त्यामुळे 4थ्या महिन्यात तुम्ही केळीचा लगदात खायला घातला आहे, इडलीच खायला घातली आहे किंवा बिस्किट वगैरे खायला घातली
तर मग कफ वाढायला लागतो आणि सर्दी पडसं खोकला नेहमी व्हायला लागतो. तर झाला की लगेच अँटीबायोटिक दिलं की तात्पुरतं ते इन्फेक्शन कमी येतं, 20-25 दिवसांनी मुलांना पुन्हा त्रास होतो. तर त्याचं उत्तर काढायला पाहिजे. कधीतरी आपल्याला असं जाणवायला पाहिजे की केळ हे गोड आहे, शरीरात कफ जास्ती आहे लहान मुलांच्या, तर केळ खाल्ल्याने कफ वाढणार आहे आणि म्हणून सर्दी होणार आहे. आपल्याला दरवेळी इन्फेक्शन हा शब्द माहीत असतो, तसं नसतं. तुम्ही चुकीचं खाणं पिणं वागणं केलं की तुम्हाला टोले हे बसणार आहे, तसं त्या लहान मुलांना त्रास होतो. आणि म्हणून तुम्ही हे सगळे प्रकरण जे आहे ते वैद्याकडनं समजून घेऊन त्याची ट्रीटमेंट करायला पाहिजे. तर त्यासाठी सीतोपलादी चूर्ण आहे, त्रिभुवन कीर्ती नावाची गोळी आहे, नागगुटी नावाचं औषध आहे, महासुदर्शन चूर्ण नावाचं चूर्ण किंवा काढा आहे, अशी खूप चांगली औषध आहेत. तर ह्याची कॉम्बिनेशन त्या मुलांना दिली ना तर लगेच त्रास कमी होतो. ॲडिनॉइड्स नावाचा भाग आहे, तो वाढल्यानंतर सुद्धा सर्दी होते. तर लगेच ॲडिनॉइड्स किंवा टॉन्सिल्स कापून काढायचे असं नाही आहे. परमेश्वराने ते ठेवलेलं आहे. ते वेशीवर सैन्य गेल्यानंतर जशी गावाची अवस्था होईल शत्रूकडनं, तसं जर टॉन्सिल्स काढले गेले आहे तर तुमच्या पोटाची अवस्था होते. आणि नंतर तुम्हाला बऱ्याच वेळा फॅरिजायटिस रिकरंट राहिला तर त्या मुलांना नंतर पेरिकार्डायटिस नावाचा हृदयाचा आजार सुद्धा मागं लागू शकतो. इतक्या पुढे गोष्टी जातात. तर परमेश्वराने जी गोष्ट दिली आहे ती चांगली कशी ठेवायची ह्याचा पहिल्याने विचार व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी आयुर्वेद तुम्हाला मदत करू शकतो. तर जवळच्या वैद्यासाठी कडे जाऊन तुम्ही ह्या गोष्टी ज्या आहेत त्या सर्दी पडसं खोकल्यासाठी नक्की वापरून बघा आणि तुम्हाला त्याचा परिणाम दिसेल. नक्कीच इतका खोलवर विचार आयुर्वेदामध्येच केलेला आहे. आपल्याला एक फोन आलेला आहे. श्वेताजी बोलतायत नाशिक इथून. नमस्कार श्वेताजी. हॅलो. हॅलो. बोला. हॅलो. हा बोला, आपला प्रश्न मॅडम, विचारा. माझा प्रश्न आहे की माझं बाळ आहे 3 वर्षांचं, त्याला कफचा नेहमी प्रॉब्लेम होतो. बरं ठीक आहे सर, आपण आत्ताच सांगितलं आहे पण तरी तुम्ही थोडक्यात काही सांगू शकाल? कसं आहे, मुख्य म्हणजे त्या मुलाचं दूध जे आहे ते आता कमी करा किंवा बंद करा. आणि कफकारक पदार्थ कोणते, आता बिस्किट वगैरे दिली, ब्रेड वगैरे दिला तर काय होतं, व्हिटॅमिन डेफिशियन्सी बऱ्याच वेळा होते. तो ब्रेड शी मधनं जेव्हा बाहेर पडून जातो तेव्हा व्हिटॅमिन खेचून घेऊन जातो आणि त्यामुळे B12ची व्हिटॅमिन डेफिशियन्सी खूप मोठ्या प्रमाणावरती हल्ली लहान मुलांना आढळते. ज्याची नॉर्मल व्हॅल्यू 174 ते 900 लागते, तर ही त्याच्या आत सुद्धा असते बऱ्याच वेळा. आणि 350च्या आत ती व्हॅल्यू आली की बरीचशी लक्षणं येतात. आणि लिव्हरमधलं हे जर संपलं तर लहान मुलांना वेगवेगळे आजारपण येतात. मोठ्या माणसांना सुद्धा छातीत घाबरल्यासारखं, धडधडणं, कामात उत्साह नसणं, सतत उदासीनता वगैरे अशी लक्षणं मोठ्या माणसांना येतात. तर त्या लहान बिचाऱ्या मुलांना काय होत असेल. तर हे होत असताना तुम्ही करायला असं पाहिजे की अंगाला तेल लावण्याचा मगाशी मी सांगितलेला प्रयोग जो आहे तो करणं खूप गरजेचं आहे. पोटामध्ये औषधं देत असताना भूक मुलांना का लागत नाही याच्यामध्ये कफाचे पदार्थ आता सांगितले तसे बंद करायला पाहिजे. बिस्किटामध्ये मैदा आणि डालडा असतो, तर मैदा जो मोलर टीथ आणि प्रीमोलर टीथच्या मागं आपल्याला सुद्धा जाऊन अडकून बसतो. तो पोटात गेल्यानंतर कुरमींची उत्पत्ती जास्ती होते, आतड्याला नंतर सूज यायला लागते, गॅसेस व्हायला लागतात आणि दुर्गंधीयुक्त शौचाला खूप व्हायला लागते लहान मुलांना. तर आधी ते संक्षिप्त हा क्रियायोग निदान परिवर्जनम, आजाराचं कारण काय आहे ते त्या मुलांचं आधी बंद करायचं. तेवढं जरी केलं आणि त्यांच्या मागं लागलं नाही, फक्त गरम पाणी आणि भाताची पेज दिली ना तरी मुलांना वखवकल्यासारखी भूक लागते आणि समोर येईल ते खात असतात. तर हा साधा प्रयोग करून बघा. आतापर्यंत जे कार्यक्रमात सांगितलेली औषध आहे ती वापरून बघा. नक्कीच. आपल्याला एक फोन आलेला आहे. नेहा बोलतायत आपल्याशी वाशिम इथून. नमस्कार नेहाजी. हा नमस्कार मॅडम. बोला. माझी मुलगी आहे 10 वर्षाची. ती अंथरुणात रोज सू करते. हा, तर त्याच्याबद्दल मला काही सुचवा. नक्कीच. नेहाताई, खूप छान प्रश्न विचारला, कारण बऱ्याच जणांचे हे असे प्रश्न असतात आणि त्यावेळी मुलांना ओरडलं जातं किंवा रागवलं जातं. पण या व्यतिरिक्तही बरेच काही उपचार आहेत ते डॉक्टर आपल्याला सांगणार आहेत. पण हे उत्तर आम्ही देणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. आता ही समोर जी आपल्याला वनस्पती दिसते तिचं नाव निरगुडी असं आहे. शंकराला ज्यावेळेला बेल घालायला आपल्याला जमत नाही किंवा मिळत नाही त्यावेळेला गंगावती किंवा बेल घालावा असं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा आलेलं आपल्याला दिसून येतं. संभालू असं याचं हिंदी नाव आहे आणि बऱ्याच ठिकाणी निरगुंडी ह्याच नावाने हिंदी भाषिक सुद्धा तिला ओळखतात. ही कात्र्याची आणि साधी अशा 2 पद्धतीची असते आणि हिचा रस हा कडू आहे. त्याच्याबरोबरीने ती पोटात गेल्यानंतर सुद्धा तिखट अशीच राहते आणि उष्ण असा तिचा परिणाम आपल्या शरीरावरती येत असतो. अशी एक ही सूज शरीरातली नाही, ती आतली असू दे किंवा बाहेरची असू दे, की जी निरगुडीच्या रसाने कमी येत नाही. फुफ्फुसाची सूज असू दे, अंतराची सूज असू दे, हृदयाच्या आवरणाची सूज असू दे, कुठलीही सूज जरी असली तरी निरगुडीच्या पानांचा रस हा 10-10 ml हा पोटात द्यावा. आणि ही पानं जी आहेत ती बंद डब्याच्या एखाद्या भांड्यामध्ये ठेवून चेचून नंतर ते पाणी गरम करावं आणि शिजल्यानंतर ती पानं जी आहेत ती त्या जखमेवरती किंवा त्या सुजलेल्या भागावरती अंतर्बाह्य सूज जिथं सूज आहे त्याच्यावरती लावावी. तर सूज उत्तम पद्धतीने कमी येते आणि त्याच्या बरोबरीने रक्तप्रवाह तिथला वाढून
वेदनासुद्धा उत्तम पद्धतीने नष्ट होतात. त्यामुळे संधिवात असू दे, आमवात असू दे, वातरक्त असू दे, या सगळ्या आजारांच्या मध्ये खेडेगावामध्ये ही वनस्पती वापरण्याची प्रथा आहे. आणि सुजेसाठी इतकं उत्तम औषध नाही. साधारण 90 वर्षापूर्वीच्या काळामध्ये डॉक्टर लोकसुद्धा याचा खूप उत्तम पद्धतीने वापर करून घेत असत. कोणतीही सडलेली किंवा घाणेरडी जखम असेल, भगंदर असेल, कॅन्सरच्या जखमा असतील, तर अशा वेळेला या वनस्पतीचं तयार केलेलं तेल जे आहे ते ऑटोक्लाव करून त्या ठिकाणी लावावं. अंडवृद्धी किंवा वृषणाची जर वाढ झालेली असेल, तिथं पाणी साचलेलं असेल किंवा तिथं आतड्याचा काही भाग जर आलेला असेल, तर अशा वेळेला हा जो मगाशी सांगितलेला पानांचा लेप आहे तो उत्तम पद्धतीने काम करतो आणि ती सूज कमी यायला मदत होते. तरीसुद्धा त्यावेळेला सर्जनचं मत घेणं हे इष्ट ठरतं. सांधेदुखीचा एक लेप खूप चांगला म्हणून तुम्हाला सांगून ठेवतो. निरगुडीची पानं, करंजाची पानं, कडुनिंबाची पानं, धोत्र्याची पानं ही सगळी एकत्र चेचून त्याचा कल्क किंवा ठेचा तयार करावा आणि तो गरम करून फडक्याच्या सहाय्याने आपल्या सांध्यांच्यावरती लावावा. तर तत्क्षणी तिथली सूज कमी येते, सांध्यांची हालचाल सुकर होते आणि उत्तम पद्धतीचं वेदना शमन ह्याच्यातनं होतं असं लक्षात येतं. मानेवरती अनेक पद्धतीच्या गाठी येतात, गंडमाला किंवा अलर्जी आणि अपटी असं आयुर्वेदामध्ये त्याला म्हटलेलं आहे. कॅन्सरच्या गाठी ज्यावेळेला तोंडातला कॅन्सर पसरून आपल्या मानेवरती येतात त्यावेळेसुद्धा ह्या वनस्पतीच्या पानांचं सिद्ध तेल हे त्या ठिकाणी लावावं. तर आळी पडलेली जखमसुद्धा उत्तम पद्धतीने सांधून येते. या निरगुडीच्या पानांची धुरी जर आपण घेतली तर टॉन्सिल सुजलेले असतील आणि नाकाचा पडदा जर जाड झालेला असेल तर त्यासाठी त्याचा अप्रतिम फायदा होतो. फक्त निरंतर 21 दिवस ही धुरी घेणं हे महत्त्वाचं असतं. निरगुडी आणि शिलाजीत हे मिश्रण जर घेतलं गेलं तर असा जगातला एकही आजार नाही की जो कफ आणि मेदातून उत्पन्न झालेला आहे आणि तो ह्या मिश्रणाने जात नाही. तर जवळच्या तज्ज्ञ वैद्याकडनं तुम्ही हे औषध नक्की मागून घेऊ शकता आणि त्याचा उपयोग करून घेऊ शकता. एकंदरीत काय, निरगुडी ही कडू आणि तिखट अशी आहे. पोटा दिल्यावर तिचा परिणाम तिखट येतो आणि एकंदरीत तिचं शरीराचं काम जे आहे ते उष्ण असं असल्याकारणानं कफ आणि वाताच्या सगळ्या आजारांसाठी निरगुडी उपयोगी पडते. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. प्रेक्षको, अजूनही डॉक्टरांनी काही विशेष टिप्स आणले आहेत, तीही तुम्ही नक्कीच बघू शकतात आणि त्याचाही अवलंब करू शकतात. या टिप्स आपण बघूयात. अंगावर उठणाऱ्या चामखिळींना घोड्याचा केस करकचून बांधल्यास चामखीळ गळून पडतात. पुनर्नवा आवळकाठी आंबे हळद पाण्यातून कालून लावल्यास डोळ्याखालची काळी वर्तुळे व ओठांभोवतीचा काळेपणा कमी होतो. सर, नेहाताई यांचा फोन आलेला होता ब्रेकच्या आधी, काय त्यांना सांगायचं? हे प्रकरण खूप मोठं असतं, बऱ्याच लोकांना हे होतं आणि बऱ्याच वेळेला 23-24 वर्षाच्या मुलामुलींना सुद्धा हे लक्षण आढळून येतं की अंथरुणामध्ये शिवला होते किंवा लघवीला होते, बेड वेटिंगचा प्रॉब्लेम होतो. तर त्याची कारणं जर बघितली तर बऱ्याच वेळा पोटामध्ये कुरमी असतात आणि ते वळवळायला लागले की स्फिंक्टर जे आहे ते लूज पडून मूत्रप्रवृत्ती किंवा लघवीला अंथरुणामध्ये होते. बऱ्याच लहान मुलांना आपण बाथरूममध्ये गेलो आणि शू करतो असं स्वप्न पडतं आणि त्यामुळे लघवीला होत असते. बऱ्याच वेळा आई वडील किंवा आजी आजोबा किंवा काका मामा कोणाचा तरी खूप धाक असतो आणि त्या घाबरलेल्या पद्धतींच्या परिणाम म्हणून काही मुलांना अशी अंथरुणात लघवी होत असते. वाताचा विकार म्हणून व्यास हे लक्षण जे आहे ते स्फिंक्टरच्या ठिकाणी आल्या कारणानं आणि शैथिल्य आल्या कारणानं बऱ्याच लहान मुलांना अशी लघवी लावत असते. कॅल्शियम कमी पडल्यानंतर सुद्धा बऱ्याच वेळेला हा प्रकार घडताना दिसतो. पाठीच्या मणक्यामध्ये स्पायना बायफिडा नावाची एक विकृती आहे, ती असताना सुद्धा हे प्रकरण जे आहे ते मोठ्या प्रमाणात होत असतं. मूत्रप्रवृत्तीचा वेग किंवा गर्भ जन्माला येतानाची वेदना, ज्याला लेबर पेन म्हणतात, ते हे नेहमी मागून पुढं सॅक्रल बोन पासून पुढं असं जात असतं. तर अशा वेळेला त्या मुलांच्या मध्ये जंतू संसर्ग वगैरे जी काय कारणं आता मी सांगितले तेवढी पहिले शोधून काढायची. पण एक समाजछेदान सगळ्यांना लागू पडणारी ट्रीटमेंट सांगतो, ती म्हणजे मोहरीचं तेल जे आहे ते ओटी पोटाला त्या मुलांना चोळायचं किंवा मुलीला चोळायचं, कमरेलाही चोळायचं. करदोटा बांधण्याची पद्धत पूर्वीच्या काळी जी होती ती एवढ्यासाठी आहे आणि त्या करदोट्याला एखादी सुपारी किंवा छोटा दगड कपड्यातनं बांधून जर तो पाठीच्या मणक्याला पिंच होईल असं जर ठेवला गेला तर तो अवयव सजग राहतो आणि अंथरुणात शू होत नाही. त्या मुलाला व्यवस्थितरित्या झोपेच्या सुषुप्तीच्या अवस्थेमध्ये आईनी कानामध्ये तू शू करू नको असं जरी सांगितलं ना तरी त्या सूचनांचा परिणाम त्या मुलांच्यावरती खूप चांगला येतो. मग मांस धातूला बळ देणारे अग्नितुंडी रस सारखं औषध आहे किंवा कषाय रसाची किंवा तुरट रसाची औषधं पोटामध्ये देणं हाही प्रकार आहे. कृमीपतन करणारी औषधं आहेत. बुद्धिमांद्य जर असेल, मतिमंदत्व गतिमंदत्व असेल, ऑटिझम असेल तर सारस्वतारिष्टासारखं औषध दिल्यानंतर हा त्रास कमी होतो. आणि ह्या सगळ्यापेक्षा एक उत्तम उपाय आहे तो म्हणजे त्यांना दशमूळ काढ आणि धानवंतर तेलाचे बस्ती जर त्या मुलांना दिले गेले तर हा अवयव जो आहे तो व्यवस्थित
योग्यरित्या तयार होतो, ब्लॅडरचा टोन वाढतो, स्पिंक्टर व्यवस्थित काम करायला लागतात, ब्लॅडरचा जो मज्जातंतूंचा सप्लाय आहे तो व्यवस्थित काम करायला लागतो आणि अंथरुणात शू होणं हे कमी व्हायला लागतं. तोंडलं जे आहे त्या तोंडल्याच्या रसाबरोबरची किंवा त्याच्या पानांच्या रसाबरोबर वंगभस्म नावाचा एक भस्म आहे, ते 25 मिलीग्रॅम जरी दिलं मुलांना तरी हा त्रास कमी होतो. तर तुम्ही जवळच्या वैद्याकडे जा आणि शहानिशा करून त्यांची औषधं घ्या. नक्कीच डॉक्टर, खूप छान तुम्ही उत्तर दिले. पण या व्यतिरिक्त मला हे जाणून घ्यायचं की लहान मुलांसाठी म्हणजे जेवण काय द्यावं आणि खाण्याची पद्धत कशी असावी? कसं आहे, लहान मुलांचं वय हे कफाचं काळ असल्या कारणाने त्यांना गोड गोष्टी खरं म्हणजे कमी द्यायला पाहिजे. पण गोड गोष्टीचा दुसरा फायदा काय आहे, शरीराच्या संवर्धनासाठी कफ आणि गोड उपयोगी पडणार आहे. पण ते करत असताना ते पचण्यासाठी कडू आणि तुरट खाणं हे खूप गरजेचं आहे. आणि आपण सगळे लोक लहानपणापासून तिखट खातो, आंबट खातो, खारट खातो, गोड खातो, पण तुरट आणि कडू कधी खात नाही. आणि त्यामुळे वैद्याकडे गेले हे 2 रस तुम्हाला मिळतात. तर त्यामुळे मुलांना अन्न देत असताना पहिल्यांदा गोड, तुरट किंवा आंबट किंवा खारट असं द्यायला पाहिजे आणि सगळ्यात शेवटी कडू अन्न थोडंसं तरी जायला पाहिजे. कडू त्याला आवडत नाही हा हे शब्दच तुम्ही तोंडातून काढायचे नाही. आई जर कडू खायला लागली तर लहान मुलं तिचं अनुकरण करतात आईचं आणि कडू खात असतात, त्यांना वाटतं की आई खाते म्हणजे हे खायचंच असतं. पण आई जर नाक मुरडायला लागली आणि जर डॉक्टरांच्या पुढे म्हणायला लागली ह्याला कडू काही देऊ नका, तर ते मुलं लगेच कॉन्शियस होतं. तर तुम्ही हा प्रयोग करून बघण्यासारखा आहे. आईच्या पदर असतात अक्षरशः ती मुलं आणि तिच्या मागणं जाऊन ती सांगते तसंच काम करत असतात. तर ह्याचा तुम्ही चांगल्या पद्धतीने उपयोगी करून घेऊ शकत असता. कडू रस पोटात गेला, तुरट रस जर पोटात गेला तर कफ कमी होत असतो आणि लहान मुलांना त्यांचे आजार जे आहेत ते उत्पन्नच होणार नाही. त्यामुळे हे 2 रस जे आहेत ते जेवणामध्ये तुम्ही मेथीच्या स्वरूपामध्ये, टाकळ्याच्या भाजीच्या स्वरूपामध्ये, कडुलिंबाची पानं, गुळवेलीची पानं अशा भाज्या ज्या आहेत त्या इंट्रोड्यूस करायला पाहिजेत. आणि अशा खूप भाज्या आहेत की ज्या आत्ताच्या भाज्या खाऊन तुम्हाला कंटाळा आलेला असेल तर अशा भाज्या खाऊन तुम्ही तुमचं आरोग्यही सुधारू शकता. सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की वमनम सर्व रोगेषु विशेषण कुकुणके असं आपल्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. लहान मुलांच्या प्रत्येक आजारासाठी वमन किंवा लघुवमन द्यायचं असतं आणि कफ कमी करायचा असतो, तर त्याला कोणताच आजार उत्पन्न होत नाही. हे जेव्हा तुम्हाला जमणार नाही त्यावेळी तुम्ही मध त्याला खायला घालायला पाहिजे आणि त्याच्याबरोबर कडू आणि तुरट गोष्टी ज्या आहेत त्यांची चूर्ण तरी किंवा अन्न तरी त्या मुलांना खायची सवय लावायला पाहिजे. तर तुमच्या मुलाला वारंवार आजारपण येणार नाही, सर्दी ताप पडसं खोकला वारंवार होणार नाही, बुद्धीची वाढ खूप छान व्हायला लागेल, हाडांची वाढ खूप छान पद्धतीने व्हायला लागेल. आणि हे जर झालं तर मैदानामध्ये आणि क्लासरूममध्ये दोन्हीकडे तुमची मुलं पुढे असतील. नक्कीच. सर, पाण्याविषयी काय सांगाल? पाणी लहान मुलांचं वय हे कफाचं असल्या कारणानं कफाची उत्पत्ती जी आहे ती 2 महाभूतातून आहे, पृथ्वी अधिक जल. पण आपलं शरीर हे पार्थिव असल्या कारणाने त्यात मातीचे घटक हे जास्ती असायला पाहिजे. मातीमध्ये तुम्ही पाणी किती घालणार? तर विनाकारण पाणी जर पीत बसले ना तर त्याचा परिणाम चिखलासारखा शरीरातला क्लेद वाढतो, भूक कमी होते. अग्नीला साक्षात विरोधी गोष्ट जी आहे ती म्हणजे जलमहाभूत आहे. त्यामुळे तहान लागली तर पाणी आणि भूक लागलं तर जेवण. पाणी खायचं आणि अन्न प्यायचं असे नियम जे आहेत ते चावून अन्न खायला शिकवणं हे खूप गरजेचं आहे. लहान मुलांना नाक शिंकण्याची पद्धत, कानामध्ये बोट घालून नाक कसं शिंकायचं, जीभ कशी घासायची, दात कसे घासायचे, हिरड्यानं मसाज कसे करायचे, गुळण्या कशा करायच्या. मोठ्या माणसांना गुळण्या येत नाहीत किंवा उज्जाई प्राणायाम येत नाही. ह्याचं कारण काय, आई वडिलांचा तो दोष आहे, त्यांनी कधी शिकवलेलं नसतं. लाड 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 आणि नुसते लाड असे झालेले असतात. तर ह्या गोष्टी जर शिकवल्या गेल्या तर नंतर त्यांना आजारपण येणार नाहीत. अशा पद्धतीने हायजेनिक कंडिशन जी आहेत ना त्यांच्या सुधारू शकतात. तर ह्या पद्धतीने ही सवय जर लावली गेली तर मग पुढे हा त्रास होत नाही. पाणी नेहमी उकळलेलं पाहिजे, निर्जंतुक पाहिजे, अग्निसंस्कार झालेलं पाहिजे. ते कोणत्या तरी कंपनीचंच पाणी वापरायला पाहिजे त्या मशीनचं असं नाही आहे. कारण आरओ आणि यूव्हीचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये आता रिव्हर्स ऑस्मॉसिसमुळं कॅल्शियम आणि पोटॅशियम जे आहे ते शरीरामध्ये कमी व्हायला लागतं असं रिसर्च झालेलं आहे. आणि आपण भारतात अजून ती मशीन येऊन डोक्यानं नाचतोय. तर हा भाग कमी व्हायला पाहिजे. अल्ट्राव्हायोलेट रेजचा परिणाम त्वचेवरती येत असताना जर ते जास्ती झाले तर त्यातनं कॅन्सर उत्पन्न होतं असं एकीकडे आपण म्हणत असतो. आणि त्याच गोष्टीने आपण इकडे पाणी शुद्ध करतो. तर क्षार थोडेसे जर सोडले तर पाणी गरम करणं ह्याच्यावेळी दुसरी पाणी शुद्ध करायची पद्धत नाही, ती तुमच्या मुलांना तुम्ही अंगीकारा. आणि बसून पाणी पिणं हा भाग जो आहे तो करायला पाहिजे. उभ्याने पाणी जर प्यायची सवय असेल, पोटात गॅसेस होतात, मोठ्या तड्यातलं पचन जे आहे ते विकृत होतं आणि म्हातारपणी गुडघेदुखी लवकर लागते असं होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता मांडी घालून बसून पाणी खायचं हेही समजायला पाहिजे. पिपासासन जे आहे ते टाळूमध्ये आहे. गटागटा पाणी प्यायचं. वर्ण कोल्हापूर साईडला ही पद्धत खूप आहे की त्याशिवाय त्यांची तहानच भागत नाही आणि तांब्याच्या तांबा रिकामा करतात. एअर कॉलम दाबला जातो, पोटात गॅसेस होतात आणि मोठ्या मोठ्या ढेकळातले लोक देत बसतात. तर हे सगळं जे आहे ते लहानपणापासून बदलायला पाहिजे, तर ती पिढी बदलेल. तुमची शिस्त जर मुलांच्या मागे असेल तर आयुष्यभर त्यांचं आरोग्य त्यांना साथ देईल. हे लक्षात ठेवूनच तुम्ही संस्कार आणि शिस्त लावणं खूप गरजेचं आहे. आपल्याला एक फोन आलेला आहे. सविता बोलतायत आपल्याशी उस्मानाबाद इथून. नमस्कार सविता ताई. हॅलो. हॅलो, नमस्कार, बोला. नमस्कार मॅडम. बोला.
मला असा प्रश्न विचारायचा आहे की माझं लहान बाळ 6 महिन्यापर्यंत दूध पितं, पुन्हा डॉक्टर बंद करायला लावतात, त्याला संडास बसवते जास्त, शौचालय त्यासाठी मला सरांना विचारायचं होतं. बरं बरं, काय हरकत नाही, ठीक आहे. बऱ्याच वेळा आता कसं होतं, लॅक्टोज इंटॉलरन्स किंवा ग्लुटीन इंटॉलरन्स वगैरे असे प्रकार खूप सांगितले जात असतात आणि एखादी गोष्ट पचत नाही त्याला म्हणून ते ॲलर्जी आहे त्याची म्हणून सोडायला लावतात डॉक्टर लोक. पण असं होतं की आपल्या शरीरामध्ये तो बदल झालेला असतो, तो काढला गेला तर ह्या गोष्टी त्रास देणं कमी करत असतात. याचं एक उत्तम उदाहरण सांगतो की बऱ्याच वेळेला लोकांना धुळीची ॲलर्जी येते एखाद्या मुलाला आणि त्याचं वय असतं त्यावेळेला 15-16 वर्षाचं आणि त्याच्यानंतर असं निदान होतं की याला धुळीची ॲलर्जी आहे, त्यामुळे डस्ट ॲलर्जीपासून यांनी जपायला पाहिजे डस्टपासून. पण आता मला एक प्रश्न विचारावा वाटतो की 15 वर्ष आधी धूळ नव्हती का तो मुलगा नव्हता, होताच ना. तर आता धुळीचा त्रास होतोय असा बदल शरीरात झाला आहे, तो बदल जर काढला गेला तर तो मुलगा आहे, ती धूळ आहे, पण सर्दी नाही, दमा नाही, असं होऊ शकतं. तर दूध जे आहे तेच पचत नाही असं म्हणताना त्या क्षीराद अवस्थेतल्या त्या मुलाला दुसरं काय द्यायचं. तर दूध पचणं ही प्रक्रिया होण्यासाठी दुधाचे काही दोष सांगितलेत आयुर्वेदामध्ये. कफानी दुष्ट, पित्तानी दुष्ट, वातानी दुष्ट असं झालेले दुधाचे गुण सांगितलेले आहेत किंवा दोष सांगितलेले आहेत आणि ते शुद्ध करण्याच्या प्रक्रिया सांगितलेल्या आहेत. आणि त्याच्यासाठी एक गण दिलेला आहे असा स्तन्य शोधन गण म्हणून. मुस्तावचाग्नी द्विनिशा द्विजित्ता भल्लात पाठा त्रिफला अभिषाक्ता कुष्ठम त्रुटी हेमवती च योनी स्तन्यामयाग्ना मलपाचनाश्च असा एक श्लोकच आहे. आणि ह्यातल्या सगळ्या वनस्पती ज्या आहेत ना त्या वापरल्या तर दूध जे आहे ते शुद्ध होतं असं सांगितलेलं आहे. हे दूध तुम्ही तुमच्या मुलीला किंवा मुलाला देऊन बघा तर त्याचे दुधामुळे होणारे जुलाब जे आहेत ते थांबतील. दूध पचण्यासाठी सगळ्यात चांगला उपचार म्हणजे ओवा आहे ना, तो जरी घरच्या घरी तुम्ही खायला घातला किंवा वावडिंग जरी खायला घातलं त्या मुलाला त्याच्या बरोबरीनं तरी त्याचं दूध पचायला लागेल. दूध तोडणं हा त्याचा उपाय नाही. आणि तरी सुद्धा जवळच्या वैद्याच्याकडनं तुम्ही पोटात औषध घ्या म्हणजे तुमचं दूध जे आहे ते चांगलं व्हायला लागेल. ते दूध पिल्यानंतर मुलाच्या पोटामध्ये काही औषधं द्या म्हणजे त्याचं दूध पचण्याची ताकद जी आहे ती वाढायला लागेल. आणि जोपर्यंत दात येत नाही तोपर्यंत दूध हे जायलाच पाहिजे. गुटी जवळच्या वैद्यांच्याकडनं समजावून घ्या आणि त्या जायफळासारख्या काही गोष्टी, सुंठीसारख्या काही गोष्टी किंवा पिंपळीसारख्या गोष्टी आहेत त्या जास्ती उगाळून द्या की त्याला ते दूध आपोआप पचायला लागेल. नक्कीच खूप डॉक्टरांकडून माहिती घ्यायची, पण आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची, कुठेही जाऊ नका कारण या ब्रेक नंतर आपण बघणार आहोत आपल्या हॅलो डॉक्टरच्या पुढील कार्यक्रमाचे विषय. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. लहान मुलांचं आरोग्य कसं जपायचंय आणि ते पण आयुर्वेदीय दृष्ट्या कसं जपायचंय हेच आज आपल्याला सांगतायत वैद्य समीर गोविंद जमदग्ने. नक्कीच डॉक्टरांकडून आपल्याला माहिती घ्यायचीच आहे, पण उद्याच्या आपल्या हॅलो डॉक्टरच्या कार्यक्रमाचा विषय काय आहे तोही पटकन बघूया. उद्या रविवार दिनांक 18 डिसेंबर रात्री 8 वाजताच्या कार्यक्रमाचा विषय आहे हिवाळा, वातविकार आणि संयुक्त उपचार. सहभागी होणार आहे डॉक्टर अनिल पाटील. सर तुम्ही खूप छान माहिती देतात आणि त्यात मला एक महत्त्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे की मुलांना लसीकरण दिलं जातं तर त्याविषयी आयुर्वेद काय सांगतं. कसं होतं आयुर्वेदाच्या बाबतीत जर विचार करायला झाला ना तर आता लसीकरणाच्या प्रकारामध्ये असं झालेलं आहे की इतकी वेगवेगळ्या पद्धतीची व्हॅक्सिनेशन झालेली आहे की त्या शरीरात गेल्यानंतर ज्या अँटीबॉडीज तयार होतात त्या अँटीबॉडी एकमेकाशी कसं रिॲक्ट होतात ह्याच्याविषयीचं रिसर्च झालेलं नाही किंवा खूप कमी झालेलं आहे. आणि त्यामुळे काय होतं ॲल्युमिनियम बेस्ड अशी जी व्हॅक्सिनेशन्स आहेत एस्पेशली पोलिओचं व्हॅक्सिनेशन त्याचा ब्रेन स्टेमवरती परिणाम होऊन ऑटिझममध्ये बरीच मुलं कन्वर्ट होतात. माझ्याकडे ऑटिझमची जी मुलं येतात त्यामध्ये 100 पैकी जवळजवळ 20 मुलांना लसीकरणामुळे ती मुलं जी असतात ती बिघडलेली असतात. आधी सगळं बोलणारी मुलं 20 तासामध्ये कन्वर्ट झालेली असतात ऑटिझममध्ये किंवा त्याचे स्ट्रेसेस यायला सुरुवात होत आहे. तर कधीतरी पुढे उत्पन्न होणारी एखादी घटना आहे आणि त्यासाठी आधी आपण काहीतरी टोचून घेतोय किंवा पोटात औषध घेतोय आणि अँटीबॉडी निर्माण करतोय. हे करण्यापेक्षा लेहनविधी आयुर्वेदात सांगितलेला आहे, सुवर्ण संस्कार सांगितलेले आहेत, सुवर्ण प्राशन संस्कार सांगितलेला आहे. कर्णवेधन हा जो संस्कार आहे 16 संस्कारापैकी एक, अगदी अंत्येष्टीपर्यंतचे संस्कार, लग्न हा संस्कार आहे. तर अशा संस्कारांचा वापर जर केला गेला तर संस्कारो ही विशेष गुणांतराधानम. त्यामुळे मुलांच्यात वेगळे बदल व्हायला लागतात आणि इम्युनिटी त्यांची वाढते. रसायन म्हणून आयुर्वेदातला जो भाग आहे म्हणजे च्यवनप्राशसारखी औषधं जी आहेत ती पोटामध्ये घेणं, कान टोचणं, त्याच्यावरून लेहनविधी आता मी सांगितलाय तो, अंगाला तेल लावणं आणि षडरसात्मक आहार घेणं, त्यांना प्राणायाम, योगासन आणि गायत्री सारखा मंत्र शिकवणं, ह्या सगळ्या गोष्टी हे व्हॅक्सिनेशनचं प्रकरण आहे. कानाचा आकार जो आहे तो उलट्या गर्भासारखा आहे आणि त्याचं पाळी म्हणजे दैवकृत छिद्र तिथे एक असतं आणि डोळ्यात असतं. तर कानातल्या दैवकृत छिद्रामध्ये जर टोचलेलं तर 70 ते 80 पद्धतीचे आजार उत्पन्न होत नाहीत म्हणून हिंदू संस्कृतीमध्ये ती पद्धत आहे. तर ह्या लसीकरणाचा तुम्ही कधी विचार करणार हे बघायला पाहिजे आणि मिनिमम रिक्वायर्ड अशी व्हॅक्सिनेशन तुम्ही करा, अन्यथा न करता ह्या गोष्टीचा विचार करा. मुला कोणताही आजार एखादा आला तर पटकन
मेडिकल एजन्सी आता कुठेही उपलब्ध असतात. त्यामुळे पुढे होणाऱ्या गोष्टीसाठी घाबरून आता लसीकरण करायचं आणि आपलं मूळ ऑटिझमला बळी पाडायचं असं तुम्ही नका करू. नक्कीच फार अभिमान वाटतो सर, असे संस्कार आपल्या संस्कृतीत आहे आणि आपण त्या संस्कृतीचा एक भाग आहोत. सर, मुलं हट्टी होणं हा एक प्रकार आहे, ह्या सगळ्यांवर आपल्याला चर्चा करायची, पण खास प्रेक्षक आपले थांबलेले तुमच्या हिरव्या वनस्पती आणि औषधी वनस्पती डॉक्टर आपल्याला दाखवणार आहेत. त्या तुम्ही पटकन लिहून घेऊ शकतात किंवा हे सुद्धा मोबाईल कॅमेराने सेव्ह करून घेऊ शकतात, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की औषधं ही कशी घ्यायची, खास मुलांच्या आरोग्यासाठी. बरोबर. आता हे समोर इथं काही वनस्पती आहे, त्यातली ही पुढची हलणारी जी वनस्पती आहे ही डिकेमाली नावाची वनस्पती आहे. याचा डिंक जो आहे तो काढून तो खडीसाखरेवरती कुटून जर दातांच्या हिरड्यांना जर लावला गेला तर दात उत्तम पद्धतीने येतात आणि इन्फेक्शन जी आहे ती होत नाही, दातांच्या वेळेची आजारपणं सगळी कमी येतात. तर ही डिकेमाली वनस्पती तुम्ही जरूर वापरा. डिकेमाली पोटात दिल्यानंतर कृमिघ्न म्हणजे जंत जे आहे ते नष्ट होतात, यकृताला उत्तेजना मिळते आणि कॅन्सरवरती सुद्धा या वनस्पतीचा उपयोग होतो असं आता सिद्ध झालेलं आहे. तर जवळच्या दुकानात तुम्ही हे आणा किंवा वैद्याकडनं आणा आणि हे औषध जे आहे ते जरूर वापरा. दुसरी ही जी वनस्पती आता तुम्हाला दिसते समोर की हे पिंपळाचं पान आहे. बुद्धिस्मृती आणि एकाग्रता वाढण्यासाठी धर्मशास्त्रात सुद्धा याचा खूप विचार केला गेलेला आहे. तूप जे आहे ते पाव किलो घेणं काय आणि पिंपळाचं एक पान खाणं काय, हे दोन्ही एक आहे इतपत ह्याचा बुद्धिस्मृतीसाठी उपयोग होतो. गाईच्या तुपाचे गुण सांगताना शस्तम धीस्मृती मेधाग्नी बलायू शुक्र चक्षुषाम असे त्याचे गुण सांगितलेले आहेत. तर बुद्धीसाठी शस्त म्हणजे हे प्रशस्त आहे आणि स्मृती एकाग्रता वर्धनही त्यांनी वाढतं, बळ वाढतं, आयुष्य वाढतं असं सांगितलेलं आहे. तर पिंपळाच्या पानावरती रविवारच्या दिवशी आमटी भात आणि तूप असं जर मुलांना खायला दिलं तर मुलांचा हट्टीपणा कमी होतो, वेगवेगळ्या सवयी त्यांना ज्या आहेत त्या वाईट सवयी ज्या आहेत त्या सुटायला लागतात आणि त्यांची बुद्धी खूप कुशाग्र होते असं लक्षात येतं. तर हे जे आहे ते प्रकरण तुम्ही करून बघणं खूप गरजेचं आहे. ह्याच्यानंतर आणखी ज्या वनस्पती आहेत त्यातली ही वनस्पती तुम्हाला जी दिसती आहे, पानं ही उभड जी दिसत आहेत ना, ही वेखंड नावाची वनस्पती आहे. तर वेखंडाचं मूळ जे आहे ते उगाळून जर सुवर्ण भस्मावरती पोटात घेतलं गेलं तर त्याचा उपयोग हा बुद्धिस्मृती एकाग्रतेसाठी होतो. त्याच्याबरोबर जावळ जे आहे मुलांना खूप कमी असेल तर तेही यांनी वाढतं. बोलताना तोत्र बोलणं, स्टॅमरिंगचा त्रास आहे तो यांनी पूर्णतः जातो आणि इपिलेप्सी किंवा फीट येणं किंवा फेफरं ज्याला म्हणतात ना ते सुद्धा यांनी उत्तम पद्धतीने कमी करता येतं. ह्या वनस्पतीची धुरी जर दिली गेली तर फुफ्फुसाच्या संबंधित आजार कमी येतात आणि जंतुघ्न असा त्याच्या धुरीचा परिणाम येतो. तर घरी याचं धूप जाळणं हे सुद्धा उपयोगी आहे. उरलेल्या ह्या दोन वनस्पतीपैकी ही जी वनस्पती आहे ती आडुळसा नावाची वनस्पती आहे आणि खोकला कमी करण्यासाठी हे खूप उत्तम उपयोगी औषध आहे. ह्याचं पान शेकून नंतर जर रस काढला तर त्यातनं वासोसिन नावाचा एक घटक असतो, तो फुफ्फुसात गेल्यानंतर ब्रॉन्कोडायलेटिंग ॲक्शन येते आणि ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी रक्ताची वाढते, कफ जो आहे तो पडायला लागतो आणि मुलांची घुसमट कमी होऊन दमा कमी येतो. लहान मुलांना विड्याच्या पानाच्या रसाबरोबर जर हे पान दिलं तर त्यांचा दमासुद्धा खूप चांगल्या पद्धतीने कमी करता येतो. त्याच्याबरोबर ही दुसरी वनस्पती ही ब्राह्मी नावाची वनस्पती आहे. जलब्राह्मी नावाचा दुसरा प्रकार आहे, त्याला एंद्री म्हणतात. महाराष्ट्रीयन वैद्य ही ब्राह्मी म्हणून वापरतात. तर ह्यांनी हट्टीपणा, हंतरुणात शू करणं, त्याच्यानंतर खूप चिडचिड करणं असं जी मुलं करतात, आदळ आपट करणारी मुलं, ग्लास वगैरे फोडणारी मुलं टीनेजमधली, तर यांच्यासाठी ह्या वनस्पतीचा रस पोटात द्यायला पाहिजे. त्याचं तूप जे आहे ते नाकामध्ये टाकायला पाहिजे आणि ह्याच्या तेलाची शिरोधारा करायला पाहिजे. तर उत्तम पद्धतीने ह्या मुलांच्यात फरक होतात आणि हे पोटात घेतल्यानंतर सिझोफ्रेनियाची लक्षणं सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने कमी येतात. नक्कीच डॉक्टरांनी खूप छान माहिती दिली. अशीच माहिती डॉक्टरांनी आरोग्य सल्ल्यामध्ये खास तुमच्यासाठी आणलेली आहे. बघूया आरोग्य सल्ला काय आहे तो. लहान मुलांच्या छातीवर, पोटावर व पाठीवर सुती वस्त्र ठेवून गरम पाण्याच्या पिशवीने किंवा हिटिंग पॅडने शेकल्याने सर्दी, खोकला आणि तापाची बाधा होत नाही. पंचतिक्त चूर्ण 250 ग्रॅम दिवसातून एकदा मधातून दिल्यास मुलांना उत्तम पद्धतीने दात येतात. सतत 11 महिने हे औषध द्यावे. कडू जिरे पाव चमचा, अळशी म्हणजे जवस पाव चमचा एकत्र करून हे चूर्ण रोज रात्री पाव चमचा एकत्र करून चूर्ण रोज रात्री पाव चमचा हे दात असलेल्या मुलांना दिल्यास प्रकृतीच्या कुठल्याही तक्रारी उद्भवत नाहीत. अळीव, खसखस, खोबरे, काळे खजूर, मेथी बी, तीळ, बडीशोप, बाळांशेपा, गोडांबी, बदाम, डिंक प्रत्येकी 40 ग्रॅम, गूळ 640 ग्रॅम व तूप 320 ग्रॅम एकत्र करून 20 ग्रॅमचे लाडू बनवावेत. हा पौष्टिक लाडू लहान मुलांना खायला दिल्यास मुडदूस होत नाही, वजन वाढते, सतत किरकिर करणे कमी होते. हा कार्यक्रम
खूप चांगला आहे आणि हा तुम्हाला पुन्हा बघायचा असल्यास तर 24 डिसेंबरला रात्री 12:30 वाजता आणि मंगळवार दिनांक 27 डिसेंबरला सकाळी 9 वाजता पुन्हा बघू शकता. आमचा कार्यक्रम कसा वाटला हेही आम्हाला जाणून घ्यायचं आहे. त्यासाठी आमचा हा खास पत्ता: निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. हॅलो डॉक्टर DDK मुंबई @gmail.com इथे तुम्ही आम्हाला मेल करू शकतात. facebook.com/ddsahyadri.in इथे तुम्ही आम्हाला फॉलो करू शकतात. याशिवाय youtube.com/user/ddsahyadri इथे तुम्ही आमचे सर्व कार्यक्रम बघू शकता. डॉक्टर, वेळ कमी तरी मला असं जाणून घ्यायचं आहे की मुलांचा हट्टीपणा कमी करण्यासाठी तुम्ही काय सांगाल? कसं आहे, मुलांचा हट्टीपणा कमी होण्यासाठी त्यांच्या अंगाला तेल लागणं खूप गरजेचं आहे. कानामध्ये तेल घालण्याची आयुर्वेदात पद्धत आहे, डोळ्यामध्ये काजळ घालण्याची पद्धत आहे. तर स्वच्छ तेलच कानामध्ये जायला पाहिजे आणि स्वच्छ काजळच डोळ्यामध्ये जायला पाहिजे. काजळ कशासाठी घालायचं असं तुम्हाला वाटेल, पण डोळा हा जो आहे ना तो आपल्या मध्ये तयार होत असतो आयुर्वेदानुसार. तर डोळ्यात काजळ घातलेल्याचा परिणाम डोळ्यासाठी तर आहेच, पण त्याच्यामुळे मुलांच्या भुका चांगल्या वाढतात आणि तरुण वय येत असताना त्या मुलांना वाईट सवयी लागत नाही इतका त्याचा परिणाम आहे. तर ह्याच्याविषयी संशोधन सुद्धा झालेलं आहे आणि चाललेलं सुद्धा आहे. कानामध्ये अशा पद्धतीचं तेल जर घातलं आणि डोक्याला तेल लावलं गेलं, अंगाला तेल लावलं गेलं तर शरीरामध्ये थंडपणा खूप चांगल्या पद्धतीने येतो आणि मुलांची हट्टेपणा कमी येतो. गुलकंदासारखा पदार्थ जर खायला घातला तर पित्त प्रकृती या मुलांना सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने हट्टीपणा कमी येत असतो. हट्टीपणा हे पित्त प्रकृतीचं लक्षण आहे आणि दर्भाचं चूर्ण दिल्यानंतर मोठ्या माणसाचा राग कमी येतो, लहान मुलांचा काय येणार नाही. नक्कीच. डॉक्टर, आई आणि मुलाचा म्हणजे बाळाचा खूप संबंध असतो, तर याविषयी थोडक्यात सांगा. कसं आहे, आईचं बॉन्डिंग म्हणजे नाळेनेच जोडलेलं असतात ती मुलं, त्यामुळे आईचं पटकन ऐकतात. त्यामुळे आदिती ही देवांची आई आणि वामन हा बटूचा अवतार, अशा पद्धतीने त्यांचं रिलेशन आहे आणि त्या पद्धतीने जर ते वाढवलं गेलं तर त्याचा परिणाम आपल्या समाजाला सुद्धा येणार आहे. तर आईने सांगितलेली गोष्ट पटकन केली जात असते आणि नंतर मित्रवत तिने जर वागवलं गेलं त्याला किंवा मैत्रिणीसारखं तर त्याचा खूप चांगला परिणाम त्याच्या भावविश्वावरती येत असतो. ह्याच्यासाठी सारस्वत अरिष्टासारखी औषधं किंवा वेखंड आणि ब्राह्मीसारख्या वनस्पती वापरणं हे गरजेचं आहे. तर मुलाचं भावविश्व खूप चांगल्या पद्धतीने तयार होतं. नक्कीच. विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे, तरी खास आपले काही प्रश्न आहेत जे तुमच्या आणि माझ्याही मनात येत असतील. डॉक्टर, मला खास विचारायचं आहे सर, असे प्रश्न आहेत की लहान मुलांना चॉकलेट किंवा बिस्किट देणं योग्य आहे का? अजिबात योग्य नाही आहे. त्याच्यापेक्षा मुगाचा लाडू किंवा पौष्टिक लाडू द्यावे. या गोष्टीने पोटं बिघडतात. अनुवंशिक उंची जी कमी असते ती औषधाने, आयुर्वेदिक औषधाने वाढवता येईल का? नक्की चांगल्या पद्धतीने वाढवता येते. बीजसंस्कार त्याच्या बाबतीत करणं गरजेचं आहे. मुलांना कुठल्या भाषेत शिक्षण दिले पाहिजे? मराठी किंवा त्यांची मदर टंग आहे त्यातनं भाषा जर शिकवली गेली आणि शास्त्र शिकवलं गेलं तर त्यांची जाण चांगली वाढते. इंग्रजी भाषा शिकवलं तर फक्त इंग्रजी चांगलं होतं आणि विषय जे आहे ते कव्हर होत नाही. लहान मुलांना डायपर वापरणं योग्य आहे का? शक्यतो वापरायला नाही पाहिजे. सुती कपडे वापरायला पाहिजेत, अन्यथा नॅपकिन रॅशसारखी इन्फेक्शन्स होतात आणि त्या इन्फेक्शनचा परिणाम त्यांच्या बुद्धिस्मृती आणि शरीराच्या वाढीवरती होतो. दात येण्याच्या आधी घन पदार्थ खाणं योग्य आहे का? अजिबात योग्य नाही, कारण पोटाची ताकदच नसते. दात आल्यानंतरच घन पदार्थ द्यायला पाहिजे. मुलांचे केस साधारण किती दिवसांनी कापावे? साधारण 20 ते 25 दिवसांनी केस जर कापले तर बुद्धिस्मृती एकाग्रता वाढते. ज्या ठिकाणचे केस आपण काढतो त्या अवयवाची शक्ती वाढत असते. नक्कीच. डॉक्टर, तुम्ही खूप छान माहिती दिली, पण तरी मला असा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की खास तुम्ही लोकांसाठी काय आज संदेश द्याल? लहान मुलांना तुम्ही वागवत असताना पहिल्यांदा वैद्याचा सल्ला घ्या. आयुर्वेद काय म्हणतो हे लक्षात घ्या. त्यांचे वारेमाप लाड करू नका आणि मगाशी सांगितलेले सूत्र जे आहे ते लक्षात घेऊन त्या पद्धतीने वागायला पाहिजे. दिनचर्या ऋतुचर्या ही मुलांनाही लागू आहे. तर जवळच्या वैद्याचा सल्ला घेऊन आणि तुमच्या मुलाची प्रकृती बघून तुम्ही ही सगळी गोष्ट जी आहे ती आखून घ्या आणि त्या पद्धतीने जर तुम्ही विचार करायला सुरुवात केली तर तुमची मुलं आजारीच पडणार नाही. अगदी योग्य आहे. प्रेक्षक हो, नक्कीच तुम्हाला जर हा आजचा आयुर्वेदाचा खजिना तुमच्यापर्यंत पोहोचलाच असेल, हा आयुर्वेदाचा खजिना तुमच्या लहान मुलांसाठी वापरा, जेणेकरून आपल्याला असं म्हणता येईल की छोट्या भीमासारखं त्याचं आरोग्य त्याला मिळालं पाहिजे, गणपती बाप्पासारखे 16 विद्या त्याला मिळाले पाहिजे, टॉम अँड जेरी सारखा खोडकरपणाही तुमच्या घरात झाला पाहिजे आणि याशिवाय डोरेमॉन सारखे प्रयोगवृत्ती सुद्धा त्याच्यामध्ये उपजतपणे आली पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही आयुर्वेदाचा उपचार करणं खूप गरजेचं आहे. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि अगदी खूप छानपणे आम्हाला समजून सांगितलं, त्याबद्दल दूरदर्शनतर्फे आणि हॅलो डॉक्टरच्या संपूर्ण टीमतर्फे, आमच्या प्रेक्षकांतर्फे मी आपले आभार मानते. नमस्कार.